आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाषिक प्रांत रचनेची मागणी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला कशी सुरुवात झाली आणि या सगळ्यामध्ये काँग्रेसची भूमिका काय होती हे सगळं डिटेल मध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघितलं। आणि या व्हिडिओत आपण भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कसे बदल होत गेले ही प्रत्येक गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी काँग्रेसने वारंवार सांगितलेलं की जसं भारताला स्वातंत्र्य भेटेल तसं काँग्रेस भाषिक प्रांत रचना करेल। आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं। पण जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं तसं काँग्रेस पलटली आणि त्यांनी भाषिक प्रांत रचना पुढे ढकलली। कारण नेहरूंना असं वाटलं की नवीन सरकारसमोर नवीन संविधान तयार करणे, काश्मीर मधील अशांतता, आर्थिक विकासासाठी विविध धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी ही इतर आव्हाने आहेत। म्हणून स्वातंत्र्यानंतर लगेचच भाषेच्या आधारावर राज्याची पुनर्रचना करणे हे नेहरूंना मान्य नव्हतं। आणि नुकतीच भारत पाकिस्तानाची फाळणी पण झालेली, जे देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं। आणि नेहरूंना असं वाटलं की भारताला खऱ्या अर्थाने एक राष्ट्र म्हणून बळकट अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि इतर सर्व महत्वाच्या क्षेत्रात स्वतःला अजून बळकट करणं गरजेचं आहे। आणि भाषिक राज्य निर्माण करणे राष्ट्राच्या एकतेसाठी हानिकारक ठरेल आणि भारतात आणखी वेगळेपणा येईल। त्यामुळे नेहरूंना ही मागणी शक्य तितके लांबवायची होती। पण लोकांना जेव्हा समजायला लागलं की सरकार भाषिक प्रांत रचना करण्याकडे दुर्लक्ष करत आहे तेव्हा मात्र लोक संतापले। कारण देशात अस्तित्वात असलेल्या आंध्र, केरळ, तमिळनाडू, संयुक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि महागुजरात हे आधीच एक भाषिक आहेत। मग यांचा फक्त राज्यांमध्ये समावेश केल्याने भारताची एकता आणि सुरक्षितता कशी धोक्यात येईल हे काँग्रेसच्या कोणत्याच नेत्यांनी कधीच लोकांना सांगितलं नाही। आणि यामुळे भाषिक प्रांत रचनेला विरोध करण्यासाठी किंवा ती पुढे ढकलण्याच्या नादात सरकारला हे समजलंच नाही की जर आपण भाषिक प्रांत रचना केली नाही आणि देशातील लोकच सरकारच्या विरोधात गेले तर देश कसा बळकट होईल। त्यासोबतच सरकारने भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषिक प्रांत रचनेवर विचार करण्यासाठी दार कमिशन नेमले होते। आणि दार कमिशनचं आपलं काम चालूच होतं। आणि दार कमिशन हे भारतभर दौरा करत होते। आणि दार कमिशन महाराष्ट्रात येणार आहे हे समजल्यावर ऑक्टोबर 1948 साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र समितीचे अधिवेशन भरते। या अधिवेशनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। या अधिवेशनात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी माझी मुंबई हे लोकनाट्य सादर केले। आणि लोकनाट्यामध्ये मुंबई ही महाराष्ट्राची आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले। आणि या अधिवेशनात मराठी भाषिकांचा एक सलग असा प्रांत बनवावा असा ठराव पास झाला। आणि संयुक्त महाराष्ट्र समितीने तसे निवेदन दार कमिशनला दिले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द ना गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील दार कमिशनला एक निवेदन केले की भाषावर प्रांत रचनेचा प्रश्न स्फोटक असून देशात भाषावर प्रांत रचना करून मान्यता द्यावी। आणि महाराष्ट्र आणि मुंबईचा संबंध अतूट असून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करू नये असे त्यांनी दार कमिशनला स्पष्ट सांगितले। या आयोगाने भारतभर दौरा केला, 1000 निवेदने स्वीकारली, 700 लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि 10 डिसेंबर 1948 साली आपला अहवाल सादर केला। आणि या अहवालात असं लिहिलं होतं की भाषिक आधारावर प्रांताची निर्मिती करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य नाही आणि हा प्रश्न तातडीने हाताळण्याची गरज नाही। सध्या देशापुढे अन्न टंचाई, संरक्षण, चलनवाढ, पुनर्वसन या निकटच्या समस्या आहेत। मुंबई, मद्रास या शहराचा प्रश्न भाषेच्या आधारावर नाही तर लोकांचा हितसंबंध पाहून सोडवावा आणि मुंबई वेगळी ठेवावी। पुढे या अहवालात म्हणलेलं आहे की महाराष्ट्रीय लोक जुन्या आक्रमक वृत्तीचे आहेत। पुणेरी वृत्ती ही तर भयंकर स्वरूपाची आहे आणि मुंबईवर महाराष्ट्राचा मुळीच हक्क नाही। आणि मुंबईला कोणत्याही एका प्रांतात घालता येणार नाही कारण ती सर्वदेशीय आहे। दार कमिशनने महाराष्ट्र राज्य निर्मितीने देशाचे तुकडे होतील ही भीती दाखवून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला विरोध केला। आणि भाषावर प्रांत रचना भारताच्या ऐक्यात आणि एकात्मतेस मारक ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले। आणि साहजिकच हा अहवाल महाराष्ट्रातील लोकांना मान्य नव्हता आणि महाराष्ट्रातून याचा तीव्र विरोध झाला। आणि या विरोधामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पण गती भेटली। आता या सगळ्यामध्ये सेनापती बापट यांची भूमिका पण फार महत्वाची आहे। सेनापती बापट हे मुंबईचे संयुक्त महाराष्ट्राचे कट्टर समर्थक होते। राज्यातील परिस्थितीची त्यांना चांगली जाणीव होती आणि राज्यातील घडामोडी आणि भारत सरकार या घडामोडींवर कशा प्रकारे प्रतिसाद करत होते त्याचे ते बारकाईने निरीक्षण करत होते। दार कमिशनचा अहवाल प्रकाशित होताच सेनापती बापट यांनी नागपूर सीताबर्डी येथून सत्याग्रहावर भर देणारे पत्रक प्रकाशित केले। सेनापती बापट यांना चळवळीचे रूपांतर सामूहिक सविनय कायदेभंग चळवळीत करायचे होते
आणि यासाठी त्यांनी 30 जानेवारी 1949 रोजी गांधीजींच्या पहिल्या पुण्यतिथीला श्रद्धांजली अर्पण करून सत्याग्रह चळवळ सुरू करण्याचा सल्ला दिला. सेनापती बापट यांनी एवढ्या कठोर कारवाई करायचं ठरवलेले की स्वतः संयुक्त महाराष्ट्र परिषदेला सांगावं लागलं की आता एवढ्या कठोर कारवाईची वेळ आली नाही. म्हणून परिषदेने सेनापती बापट यांना या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 6 महिन्याची मुदतवाढ दिली. दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेने हा अहवाल स्वीकारला नाही हे लक्षात आल्यावर सन 1948 साली जयपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात या अहवालावर पुन्हा चर्चा झाली. या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या या तिघांची त्रिसदस्यीय समिती नेमली आणि या तिघांच्या नावाचं पहिलं अक्षर घेऊन या समितीला JVP समिती असे म्हटले जाते. या समितीने 3 महिने अभ्यास करून 5 एप्रिल 1949 रोजी आपला अहवाल प्रसिद्ध केला. पण या अहवालात सुद्धा मुंबई वगळून महाराष्ट्राची मागणी मान्य केली होती आणि या समितीने केलेल्या शिफारशी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण वाचू शकता. या शिफारशींमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की मुंबई महाराष्ट्रात नसेल आणि हा अहवाल प्रसिद्ध होतात महाराष्ट्रात या अहवालाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया आल्या. सेनापती बापट यांनी जनजागृतीसाठी प्रभात फेऱ्या सुरू केले. त्यांनी मे 1949 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी आणि भावना काव्यात्मक स्वरूपात प्रकाशित केले, ज्यात ते म्हणतात की महाराष्ट्र संयुक्त मुंबई समेत मिळावा आम्हा हे असे न्याययुक्त परी आज सृष्टीत्रयांचा विरोध असे जो तयाचा ना सोपा निरोध कसेही करा भाषिक प्रांत व्हावा आम्हा अन्य पर्याय काही न ठेवा. आणि प्रभात फेरीत दररोज सकाळी आंदोलनाच्या समर्थकांकडून हे गायले जात होते. आता इकडे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही तर चालूच होती, पण त्यासोबतच तेलुगू भाषिक लोकांची पण स्वतंत्र आंध्र प्रदेशासाठी चळवळ चालू होती. अनेक तेलुगू भाषिक लोकांना असं वाटत होतं की हैदराबाद शहर आणि आजूबाजूचा संपूर्ण तेलंगणाचा भाग आंध्र राज्यात सामील करावा आणि तेलुगू भाषिकांचे विशाल आंध्र राज्य अस्तित्वात आणावं. पण नेहरू मंत्रिमंडळाने हा प्रश्न नाही ते कारण सांगून टाळून ठेवत होते. स्वतंत्र आंध्र प्रदेशाची चळवळ ही चालूच होती, पण या सगळ्याला पंडित जवाहरलाल नेहरू हे तयार नव्हते. पुढे पोट्टी श्रीरामुलू या कार्यकर्त्याने 15 सप्टेंबर 1952 रोजी मद्रासचे एक वकील व्ही लक्ष्मीनारायण यांना पत्र पाठवले आणि या पत्रात त्यांनी लिहिले की मी आंध्र राज्याच्या निर्मितीबाबत गंभीरपणे विचार करीत आहे. आपल्यामधील ज्येष्ठ व्यक्ती हा प्रश्न सोडवतील अशी मला आशा वाटत होती. कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातातील हत्यार बनणे माझ्या स्वभावात नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही आणि माझे कोणीही अनुयायी नाही. मी आजपर्यंत जी उपासना केली आहेत ती यशस्वी झाली आहे. सत्ताधीशांचे हृदय परिवर्तन करणे सोपे नाही. ते करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कोणाही विषयी दोष भावना न बाळगता निर्धारपणे प्राणार्पण करण्याचा. आता उशीर केला तर ते पाप केल्यासारखे होईल असे मला वाटू लागले आहे. अग्नी दिव्य करून मी प्राण देण्यास तयार आहे. 19 ऑक्टोबर 1952 रोजी पोट्टी रामल्लू यांनी उपोषण सुरू केले. हे उपोषण 58 दिवस चालले, पण सरकारने आणि नेहरूंनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि 58 दिवसाच्या उपोषणानंतर 15 डिसेंबर 1952 रोजी त्यांनी प्राणार्पण केले आणि त्यांचा अंत झाला. त्यांच्या बलिदानानंतर तेलुगू भाषिक इतके आक्रमक झाले की हिंसाचाराची सुरुवात झाली. या दंगलीत 3 कोटी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली. काँग्रेस हायकमांडला आंध्राची समस्या सोडवण्यास भाग पाडले गेले. तेलुगू भाषिकांचा असंतोष पाहून आंध्र राज्य निर्माण करण्याची घोषणा करण्याऐवजी नेहरूंकडे कोणताच पर्याय राहिला नाही. शेवटी आंध्र जनतेपुढे केंद्र सरकारने शरण येऊन डिसेंबर 1952 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मद्रास राज्यातून तेलुगू भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची घोषणा केली आणि 1 ऑक्टोबर 1953 रोजी मद्रास मधून वेगळे होऊन आंध्र प्रदेशाची स्थापना झाली. आणि आंध्र प्रदेश भाषिक आधारावर स्थापन झालेलं भारतातलं पहिलं राज्य होतं. भाषिक आधारावर आंध्र प्रदेश स्थापन झाल्यानंतर मराठी भाषिक लोकांनाही वाटू लागलं की आता आपलं पण भाषिक आधारावर राज्य स्थापन होईल. तेव्हा सप्टेंबर 1953 मध्ये यशवंत मोहिते यांनी विधानसभेपुढे संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला, पण या ठरावाला मोरारजी देसाई यांनी विरोध केला. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला अजून गती देण्यासाठी आणि विविध मराठी भागातील नेत्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांना असं वाटलं अकोला करार रद्द करून त्याऐवजी महाराष्ट्रात येणाऱ्या विभागांना समान दर्जा देणारा करार तयार करण्याची गरज आहे. तेव्हा 28 सप्टेंबर 1953 साली पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही विभागातील प्रमुख नेते मंडळी नागपूर येथे एकत्र जमतात व त्यांच्यात 11 कलमी करार होतो.
ज्याला नागपूर करार किंवा नाग विदर्भ करार म्हणून पण ओळखले जाऊ लागले। आणि या करारातील काही महत्त्वाचे कलमे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण वाचू शकता। या नागपूर करारानुसार विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांना सर्व दृष्टीने समान न्याय, विकासाची समान संधी व मागासलेल्यांसाठी विशेष सवलत दिली जाईल अशी हमी देण्यात आली। हा करार म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाची घटना होती, कारण 3 राज्यात विभागलेले मराठी भाषिक भाषा हे एका तत्वावर एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणार होते। यानंतर सन 1953 या वर्षी पंडित जवाहरलाल नेहरू भाषिक तत्वावर भारतातील प्रांतरचना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करतात, किंवा यालाच आपण फाजल अली कमिशन पण म्हणतो। त्या काळात संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचार मोहीम ही जोरात सुरू होती आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक परिषदा, बैठका आणि जाहीर सभा घेण्यात आल्या। त्यासोबतच 20 फेब्रुवारी 1954 रोजी महाराष्ट्र सेवा संघाने मुंबईत आपले पहिले अधिवेशन आयोजित केले आणि केशवराव जिदे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की आंध्र अस्तित्वात आले आहे आणि आंध्राची मागणी ही योग्य आहे। म्हैसूरसह कर्नाटकाची मागणी मान्य करण्यासारखी आहे, परंतु महाराष्ट्रात काही लोक अखंड महाराष्ट्राच्या मार्गात अनेक अडथळे आणत आहेत। बियाण्यासारखे काही लोक विदर्भाची मागणी करून संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत। भाषणाच्या शेवटी त्यांनी मुंबईतील भाषिक मायनॉरिटी असलेल्या लोकांना त्यांची भाषा आणि संस्कृतीचे रक्षण केले जाईल असे आश्वासन दिले आणि त्यांना आपल्या मागणीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले। यानंतर फाजल अली कमिशनने जवळपास 1.5 वर्ष भाषावर प्रांतरचनेसंबंधित अभ्यास करून 267 पानांचा अहवाल 10 ऑक्टोबर 1955 साली केंद्र शासनाला सादर केला। या अहवालात 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले होते, जे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। त्यासोबतच ही प्रांतरचना करताना मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक असे दोघांचे मिळून मुंबई राज्य तयार करण्यात आले होते। आणि यामुळे झालं काय की मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक दोघांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आणि मराठी भाषिक लोकांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी तर केलेली, त्यासोबतच गुजराती भाषिक लोकांनी बी स्वतंत्र गुजरातची मागणी केली। फाजल अली कमिशनच्या अहवालाने मराठी भाषिक लोकांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाला तीव्र विरोध झाला आणि संयुक्त महाराष्ट्राशिवाय अन्य कोणताही पर्याय स्वीकारण्याच्या अवस्थेत जनता नव्हती। लोक उत्स्फूर्तपणे एकत्र जमू लागले, जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जन आंदोलनाचे स्वरूप येऊ लागलेले आणि त्यामध्ये महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होत होते। त्यापैकी काही महिलांची नावं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण वाचू शकता। संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य न झाल्यास सर्व मराठी आमदार आणि खासदार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे ठरले आणि एकूण परिस्थिती पाहून सरकारने पुन्हा वाटाघाटी करायला सुरुवात केली। 14 ऑक्टोबर 1955 रोजी दिल्ली येथे एक बैठक झाली। यामध्ये भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शंकरराव देव यांना विचारले की तुम्हाला मुंबई हवी की महाराष्ट्र हवा आहे? तेव्हा देव म्हणाले की हा तुमचा प्रश्न, शरीर हवे की आत्मा हवा असे आहे आणि मुंबई शिवाय संयुक्त महाराष्ट्राची मी कल्पनाच करू शकत नाही। पुढे या बैठकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विदर्भ, मुंबई आणि गुजरातसह द्विभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीचा प्रयोग पुढील 5 वर्षासाठी करण्याचा निर्णय घेतला। यावर शंकरराव देव यांनी या द्विभाषिक राज्याला पाठिंबा दिला, पण त्यासोबतच त्यांनी एक अट घातली की 5 वर्षाच्या प्रयोगानंतर गुजरातला या द्विभाषिक राज्यातून वेगळं होण्याची मुभा असावी। पण शंकरराव देव यांनी सुचवलेल्या या पर्यायाला काँग्रेस हायकमांडने पूर्णपणे नाकारले। यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे धोरण पूर्णपणे वेगळे होते। त्यांनी असे सुचवले की भांडवलदारांच्या स्थानिक वसाहतीचा नाश करण्यासाठी आणि मुंबईवरील त्यांची पकड सैल करण्यासाठी या द्विभाषिक राज्याचा शस्त्र म्हणून वापर करावा। पण चर्चेनंतर यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव देव दोघांनाही समजलं की संयुक्त महाराष्ट्र काय भेटू शकत नाही आणि द्विभाषिक राज्य आपण काही टाळू शकत नाही। या सगळ्यात काँग्रेस मधले जे मराठी राजकारणी होते ते मात्र अडकून गेले होते, कारण त्यांना त्यांची भूमिका काय असावी हे समजत नव्हतं। कारण खाजगीत तर ते म्हणायचे की मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र पाहिजे, पण जेव्हा वेळ राष्ट्रीय पातळीवर यायची तेव्हा मुंबई विना महाराष्ट्र अशी भूमिका त्यांना घ्यावा लागायची। आणि या सगळ्या प्रकाराला वैतागून शंकरराव देव यांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना एक पत्र पाठवले होते आणि या पत्रावरून आपल्याला राजकारणाची भूमिका लक्षात येते आणि ते पत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण वाचू शकता। या पत्रावरून लक्षात येतं की त्यावेळेस अनेक मराठी काँग्रेस पुढाऱ्यांना असं वाटत होतं की मुंबई महाराष्ट्राला मिळावी, पण त्यांना ते उघडपणे बोलून दाखवता येत नव्हतं।
शेवटी काँग्रेसने बघितले की फाजल अली कमिशनला पण तेवढाच विरोध होत आहे आणि त्यांनी वाटाघाटी करून काँग्रेस वर्किंग कमिटीने एक ठराव मंजूर केला आणि त्यांनी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना काही सूचना देण्यात आल्या, जसं की राज्य आयोगाच्या पुनर्रचनेचा अहवालाचा विचार करताना काँग्रेस जनांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये. त्याचप्रमाणे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात किंवा मागण्या सादर करताना इतर राजकीय पक्षांची हातमिळवणी करू नये आणि कोणत्याही प्रकारच्या संघर्षात सहभागी होऊ नये. या ठरावाने संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या मुळावरच घात केला, कारण काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही चळवळ सोडली, पण ही तडजोड काँग्रेस व्यतिरिक्त अन्य पक्षाच्या नेत्यांना मान्य केली नाही. मुंबईच्या फणसवाडी येथे डॉक्टर श्रीपाद अमृत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली कम्युनिस्ट पक्ष, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ आणि विविध कामगार संघटना यात सहभागी झाल्या आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा पुनरुच्चार करण्यात आला आणि या सगळ्यांनी फाजल अली कमिशनच्या अहवालाला कडाडून विरोध केला. हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे, कारण आपण याचा अजून एक पार्ट आणणार आहे, ज्याच्यामध्ये आपण 1955 ते 1960च्या दरम्यान मधला इतिहास बघणार आहे, जो अत्यंत महत्वाचा आहे. कारण या काळातच आपण बघणार आहे की काँग्रेस असेल, स.का. पाटील असतील, मोरारजी देसाई असेल, यांनी किती तीव्र पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राचा विरोध केलेला. त्यासोबतच जो गोळीबार झालेला, ज्यामध्ये 106 जणांनी आपले प्राण गमावलेले, त्या गोळीबारात कशा पद्धतीने त्यांनी प्राण गमावलेले, गोळीबार कशा पद्धतीने झालेला, किती मासूम लोक आणि ज्यांचा या चळवळीशी काही संबंध नव्हता अशा लोकांनी देखील प्राण गमावलेले, ते सगळं एकदम डिटेल मध्ये आपण बघणार आहे. त्यासोबतच 106 जणांनी आपले प्राण गमावून सुद्धा सरकार त्यांच्या निर्णयावर ठाम होती. त्याच्यानंतर अनेक राजकीय खेळी खेळल्या गेल्या, अनेक घडामोडी झाल्या आणि त्या कोणकोणत्या घडामोडी होत्या आणि अशा काय काय गोष्टी झाल्या आणि त्यानंतर 1 मे 1960 रोजी कशा पद्धतीने मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला, हे सगळं आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायचंय, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बाकी या व्हिडिओ बद्दल बोलाल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.